हाय हॅलो नमस्ते. मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर तुम्हाला खूप अडचणी असेल, खूप बोर होत असेल तर येत्या 5 जानेवारीला खूप सारे हसवायला 2 फटाके आपल्यासमोर येणार आहेत. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन सर. आता ट्रेलर पाहिला, त्याच्यामध्ये तुमची भूमिका दोघांची छान दिसून आली आहे. सो काय सांगाल पिक्चरबद्दल? अर्थातच हा चित्रपट समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञान या सगळ्यावरती अत्यंत मनोरंजक असं भाष्य करतो. चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर कॅरेक्टर्स आहेत, एक अख्खं कुटुंब आहे आणि या कुटुंबावर एक संकट आलं आहे म्हणा किंवा एक घटना घडली आहे म्हणा आणि त्याच्यातनं सगळे एकमेकांना धरून एकमेकांबरोबर कसे बाहेर पडतात किंवा त्याच्यावरती नक्की काय रिॲक्ट करतात, याच्यामुळे त्यांचे नातेसंबंध एकमेकांबरोबर कसे होतात, या सगळ्या गोष्टींवर अत्यंत मनोरंजकपणे हा चित्रपट भाष्य करतो असं मला वाटतं. आणि यातमध्ये मी भाग्याचं कॅरेक्टर करतो आणि ते पिढीजात जे गडी असतात त्यातला एक मी तो गडी आहे. म्हणजे माझे वडील होते, माझे आजोबा होते, त्यामुळे मला वाटतं की जो पंचक ज्या घराला लागलं आहे त्यामुळे मलासुद्धा हे पंचक लागेल की काय, म्हणून माझी पळापळ सुरू आहे. अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आणि खूप धमाल मस्ती आणि मनोरंजन आहे. त्याच्यातून काहीतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे असं एक आहे आणि खूप मजा आहे फिल्ममध्ये. मी जसं म्हणलं तसं ना की आता कोकणामध्ये घरांमध्ये जे काम करणारे असतात ते समजा पिढ्यानपिढ्या असेल तर ते खरंच घरातले असतात आणि हीच त्या नात्याची गंमत आहे. म्हणजे आम्ही आत्ता ज्या विषयी म्हणलो ना की तो वेगळा नाही माणूस असत की अरे नाही तो गडी आहे असं नसतं ना, ते त्या घरातले भाग होतात. ही माणसाच्या किती जबरदस्त अटॅचमेंटची गोष्ट आहे. सगळे एकमेकाला घट्ट धरून असतात. त्यांच्या घरात काय झालं तर ते म्हणजे आमच्या घरातलं दुःख ते त्यांच्या घरातलं दुःख, त्यांच्या घरातलं दुःख ते आमच्या घरातलं दुःख, हे असं सगळं आणि खेळीमेळीचं वातावरण असतं. सगळे सण साजरे एकत्र करतात आणि खूप मजा येणार आहे. एक छोटासा गेम आपण खेळणार आहोत. एक शब्द देणार आहे, म्हणजे ॲटलिस्ट 1, 2, 3 शब्द मी तुम्हाला देईल. ती उपमा, त्या शब्दाची उपमा तुम्ही कोणाला द्याल असा प्रश्न आहे. आंबा हा जो वर्ड आहे तर ही उपमा जर तुम्हाला कोणाला द्यायची असेल तर कोणाला द्याल? आंबा असेल तर आमच्यातला आदिनाथ. आणि का? कारण सगळ्यात जास्त रसाळ आहे. मधाळ आहे. हां, मी पण आदिनाथलाच देईन. आणि ज्वालामुखी. अर्थातच भारती मावशी. सेम उत्तर. क्या बात आहे. आणि टायगर म्हणजे वाव. दिलीप काका नाही ऍक्च्युली नंदिताचं कॅरेक्टर. नंदिताला का म्हणजे? कारण ती घरातली सगळ्यात महत्वाची बाई आहे. करते जे म्हणतात ना, आणि ती फुल सगळं हँडल करते, सगळं बघते, सगळं करते. येस, नंदिता. आणि एक ना धर भारावर चिंध्या, हे जर वाक्य असेल तर ते कोणाला लागू होईल? बरं, यांना का लागू होईल म्हणजे स्वतःच बोलताय काय? कारण ते कॅरेक्टरच तसं आहे. थोडं घाबरतं पण, थोडं हे पण करायचं आहे, थोडं ते पण पट्ट पण नाही पण पट्ट, मोठ्यांचं पण ऐकायचं आहे, लहान मुलगा म्हणतो ते पण बरोबर आहे, जुळून पण परंपरेला जुळून पण घ्यायचंय, त्यामुळे सगळं. म्हणजे नक्कीच सरांचं कॅरेक्टर कसं असणार आहे हे आपल्याला कळलेलं आहे. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्यासोबत गेम खेळून. थँक्स.